सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कशेळीत आदिवासी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. कर्जत तालुक्यातील कशेळी येथे आदिवासी समाजाकरिता सामाजिक सभागृह आदिवासी भवन बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम शनिवारी दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता पार पडला. हा उपक्रम खासदार श्रीरंग अप्पा बारणे व आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार होत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामासाठी तब्बल 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून आदिवासी समाजाला हक्काचे सभागृह लवकरच उपलब्ध होणार आहे. या प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, आदिवासी समाज हा आमचा जीवाभावाचा समाज आहे. त्यांच्या प्रश्नांवर आम्ही प्राधान्याने काम करत आलो आहोत. अनेक वर्ष प्रलंबित असलेला आदिवासी भवनाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. या कामासाठी 1.5 कोटींचा निधी आम्हाला दिला असून लवकरच भव्य व सुसज्ज सभागृह उभे राहील. खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न आम्ही सोडवत आहोत. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य यांसह सामाजिक सुविधा उभारण्यात केंद्राचा मोठा वाटा आहे. मोदी सरकारच्या योजनांमुळे आदिवासी समाजाचा विकास वेगाने होत आहे. या भूमिपूजनाचा दिवस खास ठरला कारण 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर आणि नृत्याच्या तालावर उपस्थितांनी या क्षणाचे स्वागत केले. सभागृहामुळे आदिवासी समाजाला लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, प्रशिक्षण वर्ग इत्यादींसाठी कायमस्वरूपी व सुसज्ज जागा मिळणार आहे. या सोयींसाठी प्रयत्न करणाऱ्या खासदार आणि आमदार यांचे आदिवासी समाजाने मनपूर्वक आभार मानले. यावेळी आदिवासी समाज व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 75 वर्ष उलटलेली आहे आणि देशभरातला जर विचार केला की मोठ्या संख्येनं विविध जाती धर्माचे आदिवासी या देशामध्ये राहतात. आदिवासीच्या न्याय हक्कासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून, खास करून मोदी सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या गेल्या, प्रत्यक्षपणे अंमलात देखील आलेल्या. आदिवासींना हक्काचं घर मिळावं, निवासी योजनेच्या माध्यमातून अनेक आदिवासी भागामध्ये लाईट देण्याचं काम केलं आहे. बघा, केंद्र सरकार याच्यामध्ये सक्षम आहे. गेल्या 60 वर्षाच्या राज्यकर्त्यांनी जे केले नाही ते गेल्या 10-11 वर्षामध्ये आदिवासी बांधवासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं आणि राज्य सरकारने देखील मोठा निधी या आदिवासी पाड्यामध्ये रस्त्याच्यासाठी असेल, विविध योजनेच्यासाठी दिला गेलेला आहे. तो या देशाच्या एकंदरीत घटनेच्याद्वारे आदिवासी पाड्या किंवा आदिवासी वस्ती ही बहुधा वन खात्याच्या फॉरेस्टच्या जागेमध्येच वसलेली आहेत आणि फॉरेस्टच्या जागेतून रस्ता देणं किंवा रस्ता मिळवणं खूप अवघड परिस्थिती जाते. याही परिस्थितीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये आपण अनेक रस्ते फॉरेस्टची परमिशन मिळून केलेले आहेत. नक्कीच यासाठी मी स्वतः आमदार प्रयत्नशील राहील आणि आदिवासी या भागातील, कर्जत तालुक्यातील, खालापूर तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राहील. आज या ठिकाणी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन म्हणून आपण संपूर्ण देशभरामध्ये साजरा होतो. आज रक्षाबंधनाचा सुद्धा आज दिवस आहे आणि आजच्या महत्त्वाच्या दिवशी आज जागतिक आदिवासी दिवस असताना या ठिकाणी कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवांची गेली कित्येक वर्षाची प्रलंबित असणारी ही मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी कर्जत तालुक्याला आदिवासी भवन त्या ठिकाणी मिळावं म्हणून. आणि यासाठीच कर्जत तालुक्यामध्ये कशेळे येथे ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी आपण आदिवासी भवनासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या ठिकाणी जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा निधी, 1 कोटी रुपये माझ्या आमदार फंडातून दिलेले आहेत, तर 50 लाख रुपये खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेबांकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही 1.5 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आदिवासी भवनसाठी या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर अजूनसुद्धा निधी जो लागेल तो निधीसुद्धा भविष्यकाळामध्ये उपलब्ध करून दिला जाईल. एक ऐतिहासिक आदिवासी भवन हे कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी उभारलं जाणार आहे, जेणेकरून आपण आदिवासी समाजाचं हे आदिवासी भवन नसून आदिवासी समाजाच्या भावनांचं ते मंदिर असेल असं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी भवन या ठिकाणी उभारलं जाणार आहे. आणि यासाठी संपूर्ण आपण पाहताय की कर्जत तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव त्यांच्या संस्कृतीचं जतन करत या ठिकाणी मोठ्या संख्येने नाचत गाजत या ठिकाणी आले आणि ऐतिहासिक या ठिकाणी आदिवासी भवनचं या ठिकाणी भूमिपूजन झालं. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो. एक एकटं जेवण, गप्पा नाही, हसू नाही
आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत, स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत. जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.